मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमरण उपोषण केले। त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या आंदोलनाची दखल घेत मराठा समाजातील बांधवांना कुणबी नोंदीच्या आधारे आरक्षणाचा लाभ देण्याची प्रक्रिया सध्या सुरू असतानाच राज्यातील मंत्री छगन भुजबळ यांनी यास तीव्र विरोध केलेला असून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याविरोधात त्यांनी भूमिका घेतलेली आहे। याबाबत आता मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून मराठा आरक्षणास विरोध करणाऱ्यांचा आता त्यांनी थेट समाचार घेतला असून मराठा समाजातील युवकांना आरक्षण नसल्यामुळे त्यांचं कशा पद्धतीने नुकसान झाले आहे ते आता मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे। पहा काय म्हणाले मनोज जरांगे पाटील। काल ओबीसी नेत्यांनी फडणवीसांची भेट घेतली, त्यावेळेस फडणवीसांनी सुद्धा सांगितलं की कुणाच्या आरक्षणाला धक्का बसणार नाही। बाहेर आल्यावर एक शब्द होता, ओबीसी धोक्यात आहे, ओबीसी आरक्षण धोक्यात आहे। कसं बघताय तुम्ही याकडे? कारण ते खूप जास्त एकवटत चाललंय। नाही की ते एकवटले नाही एकवटले हा भाग वेगळा आहे। नेते एकवटते, सामान्य बांधव यांना माहिती आहे की त्यांचे जर पुरावे सापडत असले मराठा समाजाचे तर मराठा समाजाच्या लेकराला आरक्षण मिळून दिलं पाहिजे। आम्ही काय त्यांचं हिसकून घेत नाहीत किंवा त्यांचं मागत नाहीत, आमचंच तिथे ओबीसी मध्ये ते आम्ही घेतोय आणि ते पण सरकार सत्य असल्यामुळे द्यायला लागले। कारण ते कितीही म्हणले की आमचं हिसकावून घेत आहेत किंवा आमच्या वाटेकरी होत आहेत, आमच्याकडे नोंदी आहेत, आम्ही पूर्वीपासून कुणबी आहेत म्हणून सरकार आम्हाला द्यायला लागले। हे सामान्य गावागावातल्या ओबीसी बांधवांना आता पटायला लागले की मराठा समाजाच्या नोंदी आहेत, याचा अर्थ मराठा समाज ओबीसी मध्ये त्याला मिळू दिलं पाहिजे। आम्ही असं केलंय का आमचा काहीच पुरावा नाही आणि ओबीसी मध्ये गेलो तर नाही, आमचे पुरावे आहेत म्हणून आम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळायला लागले आणि हे गावागावातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना मान्य। त्यांनी आम्हाला विरोध कधी केला असता गाव लेवलच्या लोकांना, ओबीसी बांधवांना, की आमच्याकडे काहीच पुरावा नाही आणि आम्ही आरक्षण मिळवतोय, तर त्यांनी विरोध केला असता। त्यांना माहिती यांच्याकडे पुरावे आहेत, हे नेतेच आपले विरोध करतात। उलट तेच ग्रामीण भागातले ओबीसी बांधव त्यांच्याच नेत्याला नाव ठेवायला लागले की तुम्ही जाणून बुजून मराठा समाजाला विरोध करताय आणि मराठा समाजात आणि ओबीसी समाजात भांडण लावायचं काम ओबीसी नेते करतायत, असे स्वतः ओबीसी बांधवच गावागावातले आता म्हणायला लागले। त्यांचे पुरावे सापडले, त्याचा अर्थ त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, ही आता ओबीसीची कालपासूनची भावना। ओबीसीचा काल मोर्चा निघाला, असे अनेक ठिकाणी मोर्चा आहे आणि पुढे अजून मोठ्या मोर्चांचं नियोजन सुरू आहे। चांगली गोष्ट आहे ना, आमचं त्याबद्दल काहीच मत नाही, फक्त आमचं एकच मत आहे की ओबीसी बांधवांनी घराघरातले एक गोष्ट समजून घ्या की आमचे पुरावे म्हणजेच आपल्या ग्रामीण भागात आणि मराठवाड्याच्या भाषेत उदाहरण द्यायचं असलं तर एखाद्याची जमीन आहे आणि त्याचा रेकॉर्ड आहे तर त्याला ती मिळाली पाहिजे। तो जर अतिक्रमण करणार असला तर तुम्ही त्याला देऊ नका। तसं मराठा समाजाचं हक्काचं आरक्षण आहे, आमचे पुरावे सापडतात, आम्हाला मिळालं पाहिजे, ही तुमची प्रामाणिक भावना असली पाहिजे। आमचं असूनही तुम्ही जर देऊ नका म्हणत असाल तर मग याला तुम्ही गोरगरिबांच्या लेकरांवरती का कोपलात किंवा तुमच्या डोक्यात इतकी वाईट विचार काय आहेत की मराठ्यांच्या एखाद्या गोरगरिबांच्या लेकरांचं वाटोळं झालं पाहिजे। हे फक्त नेत्यांच्या मनात आहे की मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही पाहिजे। पुरावे असले तरी काय झालं, 30-40 वर्षापासून या ओबीसीच्या नेत्यांचा दबाव सरकारवर होता, त्यामुळे आमचे पुरावे असूनही आम्हाला आरक्षण मिळत नव्हतं। आता पूर्ण मराठा समाज एकजूट झाल्यामुळे स्वतःच्या लेकराला न्याय देण्यासाठी म्हणून ते दडपण पूर्ण सरकारवरच उठलंय आणि सरकार सुद्धा कायदा सोडून काम नाही करत। सरकार सुद्धा जे मिळतंय, ज्यांचे पुरावे येत त्यांना द्यायला लागले। याचा अर्थ सगळा मराठा समाज महाराष्ट्रातला ओबीसी ते आणि सरकार जे खरंय ते करायला लागले आणि हेच सरकारला जसं पटलंय, ओबीसीचा दबाव होता तो दबाव उठला आणि 40 वर्ष मराठ्यांचा लॉस झाला, विनाकारण मराठ्यांचं वाटोळं 40-50 वर्ष झाले आरक्षण असू, तेच आता ग्रामीण भागातल्या ओबीसी गोरगरीब बांधवांना वाटायला लागले की यांचे पुरावे असून सुद्धा यांना 40 वर्ष आरक्षण दिलं नाही, म्हणजे यांच्या लेकरांचं वाटोळं आपल्याच ओबीसीच्या नेत्यांना केलंय। त्यामुळे आपण मराठ्यांच्या विरोधात जायचं नाही, त्यांचा हक्काचं आहे, त्यांचे पुरावे त्यांना आता दिलं पाहिजे, ह्या भूमिकेवर सध्या ओबीसी बांधव आला। मंत्री छगन भुजबळ यांच्यासह काही नेत्यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षणाचा लाभ देण्यास थेट विरोध केलेला आहे। याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी थेट आता आक्रमक पवित्रा घेतला असून
काही ओबीसी नेत्यांमुळेच मराठा समाजातील युवकांचं वाटोळं झालं असून त्यांना हक्काचे आरक्षण मिळालं नसल्याचा थेट त्यांनी हल्लाबोल केलेला आहे। त्यामुळे आता मराठा आरक्षणावरून ओबीसी नेते विरुद्ध मनोज जरांगे पाटील असा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा। धन्यवाद। ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।